नांदेड जिल्ह्यात झालेल्या वादळी वारा व जोरदार पावसामुळे शेती पिकाचं प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। मात्र या पावसामुळे जे आहे ते जमिनीत सुद्धा मोठ्या प्रमाणात ओलावा निर्माण झालाय आणि याच ओलाव्यावर जे आहे ते शेतकऱ्यांनी पेरणीचे कामं हाती घेतल्या चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं। आता मी नांदेडच्या अर्धापूर तालुक्यातील लोण शिवारात आहे। या शेतकऱ्यांचे आहे ते सोयाबीन पेरणीचं काम तालुक्याचे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं। खरं तर जिल्हा परिषदेच्या वतीनं आवाहन करण्यात आलं होतं की मान्सूनचा पाऊस पडल्याशिवाय पेरण्या करू नये। मात्र ज्या पद्धतीनं जमिनीत ओलावा निर्माण झाला आणि त्या अनुषंगाने जे आता शेतकऱ्यांनी पेरणीचं काम हाती घेतलं चित्र पाहायला मिळतं। यापूर्वी सुद्धा शेतकऱ्यांनी हळद लागवड केले चित्र आपण पाहिलं आहे आणि आता हे शेतकरी सोयाबीन पेरताना आपल्याला पाहायला मिळतात। या शेतकऱ्यांसोबत सुद्धा आपण या ठिकाणी संवाद साधणार आहोत। काय सांगाल, अवकाळी पाऊस झाला त्यामुळे जे ते शेती पिकाचं प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, आपण आता पेरणी सुद्धा करताय। हो सर, अवकाळी पावसामुळे खूप पपई केळीचं नुकसान झालेलं आहे। पण आता कृषी विभागानं आवाहन केले की बा पेरू नका म्हणून, पण आपल्याला आता जमिनीत ओलावा दिसायला आहे आणि जास्त पाऊस झाल्याच्या नंतर जमिनीमध्ये पेरता येत नाही, त्यामुळे आम्ही हे पेरणीचा निर्णय घेतला। नुकसान काय झाले? नुकसान केळी आणि पपईचं खूप प्रमाणात झाले सर। काय मागणी? केळीच्या उद्ध्वस्त झाल्यात बागा, पपईच्या मोडून भडच्या घड्या पडलेत। आता पीक विमा मंजूर करावा सरकारने, एवढीच आमची अपेक्षा आहे। निश्चित आपण बघतो हे शेतकरी होते आणि सांगितलं कृषी विभागाने जरी आवाहन केलं असलं तरी आता जे आहे ते जमिनीत ओलावा आहे, त्यामुळे आम्ही पेरणी करत आहोत। आपण बघतोय आता जे आहे ते मान्सूनचा पाऊस अजून सुरू झाला नाही, तरी सुद्धा शेतकऱ्यांनी जे आहे ते निसर्गाच्या भरोश्यावर पेरणीचा जुगार लावला आहे। ज्ञानेश्वर लोंढे, ट्यून मराठी, अर्धापूर, नांदेड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।